नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉमर्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जो काही पेपर पॅटर्न चेंज झालेला आहेत वाणिज्य संघटन व व्यवस्थापनाचं म्हणजेच OCMचा. तर त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे कोणत्या प्रकरणाला किती मार्क आहेत, कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहेत, किती प्रश्न आहेत, किती प्रकरणाला किती ऑप्शनल आहेत, किती मार्क आपल्याला, किती गुण आपल्याला मुख्य त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत, त्याच्याबद्दल सर्वांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे की हा जो काही घटक आहे तो 2021साठी आहेत फक्त. नंतर चेंजेस होऊ शकतात, होण्याची शक्यता आहेत, कारण की ह्या वर्षी जो काही कोविड-19मुळे काही थोडेफार चेंजेस असू शकतात आणि पुढच्या वर्षी थोडेफार चेंजेस आणखी ते करूही शकतात परिस्थितीनुसार. जर तुम्ही या व्हिडिओनंतर बघत असाल तर या गोष्टीची काळजी घ्या. व्यवस्थापनाचे तत्व बघा, तर जो आपण सर्वात पहिले बघू पाठानुसार विभागलेले काही घटकानुसार किंवा पाठानुसार कशा पद्धतीची विभागणी केलेली आहेत मार्क्सचे, आपण ते सर्वात पहिले बघू. सर्वात पहिले बघा, व्यवस्थापनाची तत्वे हे जे आपलं पहिलं प्रकरण आहेत, तर आपल्याला गुण किती आहे तो 7 गुणाला हा विचारल्या जाणार आहेत. 7 गुणाला असणार आहेत. विकल्पासह मात्र तो 12 मार्काचा असणार आहे. म्हणजे विकल्प असणारे विकल्प म्हणजे तुम्हाला त्याच्यापैकी फक्त किती मार्क सोडायचं असेल, 7 मार्काचं सोडायचं असेल. 12 मार्काचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील, पण त्याच्यापैकी तुम्हाला सोडायचं असेल फक्त आणि फक्त 7 मार्काचं. ओके. तर त्याच्यानंतर बघा, दुसरं जे प्रकरण आहे व्यवस्थापनाची कार्य, हे जे दुसरं प्रकरण आहे त्याला एकूण गुण त्याला विचारले आणि तुम्हाला 12 मार्काचे तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याच्यावर विचारले प्रश्न तुम्हाला 15 मार्काचे. परंतु हे जे प्रश्न असणार आहेत ते 15 मार्काचे ते विकल्पासह असणार आहेत ते गुण. तर असो. त्याच्यानंतर तिसरं प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास. याच्यावर सर्वात कमी मार्क म्हणजेच काय 5 मार्क, 5 गुण तुम्हाला मिळणार आहेत आणि याला कोणत्याही प्रकारचं ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही आहेत, लक्षात घ्या. तर हे पण लक्षात असू द्या की तुम्ही म्हणतात की 5च मार्क आहेत म्हणजे आपण याच्यामध्ये थोडंसं अभ्यास करू, याचा अभ्यासच करणार नाही. परंतु हे बघा, ह्या प्रकरण कशा असणार आहे, ऑप्शन नसणार आहेत या प्रकरणाचे दुसरे आहे तुम्हाला. तर 5 मार्कच भेटणार तुम्हाला, की 5च मार्काचे प्रश्न विचारले जाते ना ओव्हरऑल जर बघितलं तर. त्याच्यानंतर सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा जो काही प्रकरण आहेत, जो सर्वात जास्त तुम्हाला मार्क त्याच्यावर आहेत तो म्हणजे व्यवसाय सेवा. 4थं प्रकरण आहेत, लक्षात घ्या. त्याच्यावर 20 गुण चे तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. 27 मार्काचे प्रश्न विचारले जातील, ते की ऑप्शनल असणार आहेत, बाकीचे 7 जे असणार आहेत ते. परंतु 27 मार्काचे आणि त्याच्यापैकी 20 गुण जे आहेत तुम्हाला मिळू शकतात एका प्रकरणापासून. एका प्रकरणावर 20 गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत आणि ते तुम्हाला सोडवायचे आहेत 20. त्यामुळे ह्या प्रकरणावर तुम्ही लक्ष देऊ शकता. तो 7 हा प्रश्न जो आहे तो. बरं, ठीक आहे. व्यवसायातील उभारत्या पद्धती, हे जे काही प्रकरण आहेत, 5वं प्रकरण आहेत आपलं, त्याच्यावर 7 गुणांचे प्रश्न हे विचारले जातील. 7 गुणांचे प्रश्न ऑप्शनलसह बघितलं तर 10 मार्काचे, ठीक आहेत. त्याच्यानंतर 7वं बघा, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी याच्यावर 7 गुणांचे प्रश्न विचारले जाईल. ऑप्शनसह बघितलं तर 10 मार्काचे विचारले जाईल. ओके. त्याच्यानंतर बघा, ग्राहक संरक्षण 7वं प्रकरण आहेत. ग्राहक संरक्षण या 7व्या प्रकरणावर आपल्याला 7 गुणांचे प्रश्न विचारले जाईल. ऑप्शनसह बघितलं तर 17 गुणांचे प्रश्न विचारले जातील. विपणन, व्यवसाय सेवानंतर जे सर्वात जास्त मार्क मिळवून देणारं जे काही आहे ते म्हणजे विपणन म्हणजेच मार्केटिंग. हा जो काही प्रकरण आहेत तर आपल्याला 15 मार्क आहेत आणि ऑप्शनसह बघितलं तर 20 मार्क. म्हणजेच आपल्या जर बघितलं तर ऑप्शनसह आपले 116 मार्क होतात आणि विदाऊट ऑप्शन जर बघितलं तर आपले 80 मार्क होतात. म्हणजे 80 मार्काचा पेपर असणार आहेत. त्याच्यापैकी आपल्याला ह्या प्रकरणापैकी इतके मार्क भेटणार आहेत. किती भेटणार त्याच्याबद्दल आपण आत्ता डिस्कशन केलं आहे. तर सर्वात 3 जर आपण बघितले तर याला जास्त मार्क आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर याला जास्त मार्क आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं विपणनाला सर्वात जास्त मार्क, 3 प्रकरणाला सर्वात जास्त मार्क हे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आपण बघितलं सर्वात कमी मार्क जे आहेत ते याला आहेत. आपल्याला जर बघितलं असेल ते उद्योजकतेचा विकास याला आहेत 5 गुण आहेत त्याला. परंतु त्याला ऑप्शन
मात्र राहणार नाही. 5 गुण आहेत तर 5च गुणांचे ते प्रश्नही तुम्हाला असणार आहेत. असो, त्याच्यानंतर आपण बघू आता. तर ठीक आहे, आतापर्यंत आपण पाठानुसार कशा पद्धतीने विभागणी केलेली आहेत गुणांची याच्याबद्दल थोडा समजून घेतलं. आता आपण समजून घेणार आहोत की मार्कानुसार म्हणजेच काय, की वैकल्पिक प्रश्न असतील किंवा त्याच्यानंतर जे काही प्रश्न प्रकार आहेत त्या प्रश्न प्रकारचे कशा पद्धतीने विभागणी केलेली आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सर्वात पहिलं बघा, सगळ्यात पहिले वैकल्पिक टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. म्हणजेच काय, की समजा रिकाम्या जागा भरा, योग्य जोड्या जुळा, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न ज्याला आपण म्हणतो त्या टाईपचे प्रश्न विचारले जाणार. त्याला 20 गुणांचा हा जो पहिला प्रश्न असणार आहे तो पुरा 20 गुणांचा असणार आहे. याच्यापैकी 10 प्रश्न प्रकार विचारले जातील. त्या 10 प्रश्न प्रकारांपैकी तुम्हाला 4 प्रश्न प्रकार हे सोडवायचे आहेत. म्हणजे आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 5 गुण असणार आहेत. म्हणजेच 5 चोक 20 म्हणजे असे 20 गुण तुमच्या पहिल्या प्रश्नाला असणार आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये बघा कोणकोणते प्रश्न प्रकार तुम्हाला विचारले जातील. सर्वात पहिले रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न असणार. ह्या रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. या पहिल्या प्रश्न प्रकारामध्येही तुम्हाला काही उपप्रश्न असणार आहेत आणि ते उपप्रश्नांची संख्या म्हणजे 5 असणार आहे. म्हणजे एकूण 5 प्रश्न तुम्हाला त्याच्यातले विचारले जाणार आणि ते तुम्हाला पूर्णपणे सोडवायचे आहेत. आणि हा पहिल्या प्रश्नाला लक्षात घ्या, ह्या पहिल्या प्रश्नाला कोणत्याही पद्धतीचं विकल्प असणार नाही. म्हणजे हा पहिला प्रश्न सोडवाच लागणार आहेत. असो, याच्यामधले जे काही विकल्प असणारे जे 4 येणार ते 4 सोडवावेच लागणार आहेत. 5 नाही विचारले जाणार, 4च विचारले जातील आणि कोणत्याही प्रकारचं विकल्प तुम्हाला दिल्या जाणार नाही. आता पहिलं आपण बघितलं की रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. जसे कसं विचारू शकतात की टिंब याला विपणन असे म्हणतात. खाली काही ऑप्शन दिलेले असेल, त्याच्यापैकी तुम्हाला निवडायचं असेल की याला विपणन कशाला म्हणतात. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न ब म्हणजे बघितला, त्याच्यामध्ये बघा योग्य जोड्या जुळा. याच्यामध्ये पण ते सेम कंडिशन इथपर्यंत सगळं मार्क जे असणार ते सारखेच असणार आहेत. पूर्ण गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण असणार आहेत. मुख्य प्रश्नाला त्याच्यामध्ये 5 प्रश्न असणार आहे. 5 प्रश्नामध्ये 1 गुण असणार आहे प्रत्येक प्रश्नाला. त्याच्यात द्या असे योग्य जोड्या जुळाचे 5 उदाहरणं तुम्हाला येतील आणि ते प्रत्येक तिला असेल 1 गुणाला असेल. तर अशा पद्धतीचे हे असणार आहेत पेपर पॅटर्न. क बघा, तर क म्हणजे योग्य शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. एखाद्या गोष्टीचा योग्य शब्द असेल की त्या एखादं वाक्य दिलं असेल तर त्यासाठी योग्य शब्द कोणता आहे, शब्दसमूहाबद्दल शब्द किंवा ती संज्ञा तुम्हाला स्पष्ट करायची असेल, अशा पद्धतीचे प्रश्न क मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ड बघा, चुकी बरोबर ते लिहा. चूक आहे की विधान बरोबर आहेत ते तुम्हाला लिहावं लागणार आहेत. मी म्हणलो की व्यवस्थापनाचं कार्याचं पहिलं कार्य म्हणजे नियोजन होय. हे चूक आहे की बरोबर आहे, हे बरोबर आहेत ते लिहावं लागणार आहे की चूक आहे की बरोबर आहेत. त्याला आपल्याला 1 मार्क 1 गुण हा मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा, गटात न बसणारा शब्द. असे शब्द असणार आहेत की तो गटात न बसणारा आहे तर तो आपल्याला शोधून लिहायचा आहे. त्याच्यानंतर फ बघा, खालील विधाने पूर्ण करा. खालील काही विधानं दिलं असेल आणि याच्यामध्ये काय फरक आहे नेमका, की हा जो असणार याच्या खाली ऑप्शन असणार आहे, त्याच्या खाली कोणत्याही प्रकारचे ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही. हा मेन फरक आहेत फ आणि अ मधला. त्याच्यानंतर हे बघा, ग नंबरला अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय तुम्हाला निवडायचं असेल पण तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं नसेल. इथं वाक्य पुन्हा लिहायचं पहिल्या प्रश्नामध्ये. फ मध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेलेच राहणार नाही. ग मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला फक्त पर्याय निवडायचं आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. जसं की विपणन म्हणजे काय किंवा तुम्हाला विचारलं तर नियोजन म्हणजे काय, तर हे जे एका वाक्यात तुम्हाला उत्तरे द्यायचे असेल. असो, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. म्हणजे एक चुकीचा शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये टाकलेला जाईल आणि
तो तुम्हाला योग्य करून हा लिहायचा असेल. त्याच्यानंतर जे काही नंबरचाही योग्य क्रम लिहा. काही प्रक्रिया असतील की अशा पद्धतीचं होतं. तर तुम्हाला तो योग्य क्रम लावून लिहायचा असेल हा प्रश्न. यालाही तुम्हाला अलग अलग प्रश्न प्रकार त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे सॉरी 5 प्रश्न प्रकार तुम्हाला विचारले जाते. याच्यामध्ये पण 5 प्रश्न विचारले जातील. तर सर्वात पहिला प्रश्न कळाला. हा किती मार्काचा? हा 20 मार्काचा असणार आहे टोटल. 20 मार्काचा पहिला प्रश्न असणार आहे. ओके, डन. सेकंड बघा. सेकंड जो प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये संज्ञा संकल्पना स्पष्ट तुम्हाला कराव्या लागणार आहेत. त्याच्यामध्ये बघा तर 6 प्रश्नापैकी 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. 6 प्रश्नापैकी 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येकाला तुम्हाला किती मार्क असणार आहेत? तर 2 मार्क असणार आहेत. प्रति प्रश्नाला किती मार्क असणार आहे? 2 मार्क असणार आहेत. असे टोटल तुम्हाला जर बघितलं ह्या प्रश्न प्रकारापैकी 8 गुण असणार आहेत. विकल्पासह जर बघितलं तर तुम्हाला 12 मार्क असणार आहेत. म्हणजे 6चे टोटल जर बघितलं आपण 12 होतात, परंतु ते 2 कसे असणार आहे? वैकल्पिक असणार आहेत. ते 2 तुम्ही नाही सोडले तरी चालतील. म्हणजे वैकल्पिक प्रश्न जर बघितलं तर त्याचे टोटल गुण होतात 12 आणि विकल्पाविरहित जर बघितलं आपण तर 8 गुण आहेत. म्हणजे मेन गुण जे किती भेटणार आपल्याला जे दुसऱ्या प्रश्नामध्ये ते 8 भेटणार आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. म्हणजे खाली एक कोणताही प्रकारचा प्रसंग दिलेला असेल आणि त्या प्रसंगाच्या अनुसार तुम्हाला तुमचं मत लिहायचं असेल. म्हणजे एखादा प्रसंग दिलेला असेल, एखादी घटना दिलेली असेल, जसं की ग्राहक संरक्षणामध्ये जर कोणा ग्राहकावर अन्याय झाला त्यांनी कुठं जायला पाहिजे हा प्रसंग दिलेला आहे. त्याच्या म्हणजे काही प्रसंग दिला असेल की ग्राहकासोबत कशी लूट झाली, तर आता त्यांनी काय करायला पाहिजे, तुमचं त्याच्यावर काय मत आहे, हे मत तुम्हाला तिथं स्पष्ट हे करावं लागणार आहेत. याला तीन तीन याच्यापैकी तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. पर प्रश्नाला तुम्हाला 3 गुण असणार आहेत आणि टोटल जर बघितलं तर तुम्हाला 6 गुण असणार आहेत. म्हणजे 3 प्रश्न विचारले जातील, 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर ऑप्शनसह जर बघितलं तर आपल्याला 9 गुण हे मिळणार आहेत. बघा सर्वात पहिलं तुम्हाला 3 गुणांचा प्रश्न असणार आहेत. 2 प्रश्न असणार याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचे आहे. 2 प्रश्न सोडवायचे आणि 6 गुणांचा हा प्रश्न तुम्हाला असणार आहे. ओके, तिसरा प्रश्नही संपला. त्याच्यानंतर बघा फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा हा किती मार्काचा असणार आहेत? तर हा 4 गुणांचा प्रतिप्रश्न असणार आहे. त्याच्यापैकी तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. 4 प्रश्न विचारले जातील, त्याच्यापैकी 3 प्रश्न तुम्हाला हे सोडवायचे आहेत. 3 सोडवल्याच्या नंतर तुम्हाला 12 मार्क हे मिळतील. विकल्पासह जर आपण बघितलं तर 16 मार्काचं हे आहेत. जर तुम्ही जर 4 प्रश्न असते सोडले तर म्हणजे ते 16 मार्काचे होतात, पण तुम्हाला 12च मार्क हे मिळणार आहेत. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. काही प्रश्न असणार आहेत त्याचे थोडक्यात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. थोडक्यात हा 4 गुणांचा प्रश्न असणार. प्रति प्रश्न बघितलं तर 4 गुण मिळणार आहेत. एकूण प्रश्नाचं जर बघितलं आपण तर 8 गुण हे आपल्याला मिळणार आहेत. 3 प्रश्नापैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 4 गुणही मिळणार आहेत. म्हणजे टोटल 8 गुणही मिळणार आहेत. ओके, त्याच्यानंतर खालील विधाने सकारण स्पष्ट करा. खालील विधाने जर आपण बघितलं तर आपल्याला सकारण स्पष्ट करायचे आहे की हे असं का झालं, असं का झालं हे सकारण स्पष्ट करायचं आहे. कारण देऊन आपल्याला स्पष्ट करायचं आहे. याला जर आपण बघितलं तर 4 गुण असणार आहेत आपल्याला पर प्रश्नानुसार. इथं पण आपल्याला 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिले आपल्याला 3 पैकी सोडला सांगितलं 2, आणि आपल्याला 4 पैकी 2 सोडवायचे आहेत. आपल्याला मार्क किती मिळणार आहे? त्याचे 8 मार्क मिळणार आहेत. विकल्पासह विचारल्या जातील 16. ठीक आहे, खालील प्रश्न सोडवा. खाली काही प्रश्न दिलेले असेल ते तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यापैकी बघा तर 5 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्न म्हणजे 5 गुणांचा म्हणजे प्रति प्रश्नाला 5 गुण हे असणार आहेत. 3 पैकी तुम्हाला 2 हे सोडवावे लागतील आणि ते पूर्ण जर बघितलं तर आपण 10 गुणांचा हा प्रश्न आहे 7व्या क्रमांकाचा. 15 ऑप्शनल गुण असतील तुम्हाला.
त्याच्यानंतर बघा 8वा आणि जो काही सर्वात जास्त गुणांचा प्रश्न जो आहे तो म्हणजे कोणता आहे? खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणता आहेत? खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 प्रश्न विचारले जातील. दीर्घ उत्तरी प्रश्न आहेत हा. याचं उत्तर तुम्हाला दीर्घ द्यायचं आहे, म्हणजे 1-2 ओळीत देऊन चालणार नाहीत. जो काही जितके मुद्दे तुम्हाला म्हणजे कमीत कमी 8 मुद्दे तुम्ही या प्रकारामध्ये लिहिले पाहिजे. या प्रश्नामध्ये तुमच्या 8व्या प्रश्नामध्ये कमीत कमी 8 मुद्दे हे तुम्ही लिहिल्या पाहिजे. प्रत्येक प्रश्नाला 8 गुण असणार आहेत. 2 प्रश्नांपैकी फक्त 1 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. 2 प्रश्न विचारले जाते, त्याच्यापैकी 1 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आणि जर बघितलं तर हा जो 8 गुणांचा हा 8वा प्रश्न आहे. ऑप्शनसह बघितलं तर 16 मार्क आहे. तर बघा याच्यामध्ये जर बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे खूप याच्यामध्ये, जे 8वा प्रश्न आहे त्याच्यापैकी तो काय, की हा जो दुसरा प्रकरण आहे बघा, त्याला किती गुण आहेत? 12. ओके. त्याच्यानंतर बघा व्यवसाय सेवा याला किती गुण आहेत? 20. त्याच्यानंतर शेवटचं प्रकरण 8वं प्रकरण याला किती गुण आहेत? 15. ओके. बघा लक्षात घ्या की हा जो दुसरं प्रकरण आहे त्याला 12 गुण आहेत, 4थ्या प्रकरणाला 8 गुण आहेत आणि 8व्या प्रकरणाला 15 गुण आहेत. ओके. हे 3च प्रकरणं अशी आहेत की ज्यांना 8 पडता जास्त गुण आहेत. म्हणजेच काय, की ह्या 3 प्रकरणापैकीच बहुधा शक्यतो हा शब्द वापरतोय बघ मी, शक्यतो ह्या 3च प्रकरणांपैकी तुम्हाला प्रश्न हे 8वा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, जो की 8 गुणांचा आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यातले 8 मुद्दे आहेत, जसं की आता तुम्ही तो लक्ष घेऊ शकता की याच्यामध्ये 8 मुद्दे कोणकोणते महत्त्वाचे आहेत जे विचारले जातील. जसं की आता जसं की आता नियोजनाचे महत्त्व आहेत, तर नियोजनाचे महत्त्व आहे, तर मग ते 8 मुद्दे आहेत. ती महत्त्वामध्ये कोणते 8 मुद्दे महत्त्वाचे आहेत तुम्ही त्याचा अभ्यास करू शकतात. तर अशा पद्धतीने जो की आपला पूर्णपणे आराखडा संपतो. 8 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न वैकल्पिक प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये संज्ञा व संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. तिसऱ्या प्रश्नामध्ये घटना व प्रसंगाचा अभ्यासावरून तुमचं मत तुम्हाला द्यायचं आहे. 4थ्या प्रश्नांमध्ये बघा फरक स्पष्ट करायचा आहे. 5व्या प्रश्नामध्ये खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. खालील प्रश्नांचे सहकारण स्पष्ट करायचे आहेत 6व्या प्रश्नामध्ये. आणि 7व्या प्रश्नामध्ये खालील प्रश्न सोडवायचे तुम्हाला आहेत. काही प्रश्न दिलेले असेल ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि जो 8वा दीर्घ उत्तरी प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्नाचं उत्तरही द्यायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपला जो काही आहे पेपर पॅटर्न संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण SP पेपर पॅटर्नसोबत. अकाउंटचा पेपर पॅटर्न बघितला नसेल कशा पद्धतीचा असेल तर व्हिडिओच्या आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथून जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. धन्यवाद.